नमस्कार, मी स्नेहलता धांडोळे. आज आपण बघत आहोत काय पोळा करूया आपण, बेसनचा पोळा. बघा, हो का, एक वाटी मी बेसन घेतलंय. असं आपण याच्या टोपात टाकूया एक वाटी बेसन. एक कांदा घेतलाय, 2 मीडियम साईजचे कापून घ्यायचे. आता याच्यात आपण हळद टाकूया, मीठ टाकूया, तिखट टाकूया 1 चम्मच. आता आपण कोथिंबीर आहे. आपण तवा ठेवलाय तापत, गॅस लो केलाय. आता हे ना कोथिंबीर असं आपण बारीक कापून टाकू याच्यात पोळ्यामध्ये. म्हणलं आज पोरांना पोळा करूया खायला बेसनचा. हे असं बारीक कापायचं व्यवस्थित. असं व्यवस्थित बारीक कापायचं. आता साईडला ठेवूया. आपण यालाच पाणी घेतलं. हे आता सर्व आपण त्याच्यात मिक्स करूया आधी. थोडं थोडं पाणी घालून असं मिक्स करूया. असं माझ्यावानी पोळा करून बघा, छान लागतो. कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ हे असं आपण एक पेला पाणी लागलं बघा पोळ्याला. हे असं हलवायचं असं व्यवस्थित, तोपर्यंत आपला तवा तापतोय. असं हातानेच कालवायचं, कारण की चम्मचने वगैरे व्यवस्थित आपल्याला पातळ करता येत नाही. आता आपण थोडं अजून पाणी देऊया. थोडं अजून. आता आपण हे तळून घेऊया. असं मिडियम साईजचं बेटर करायचं. आता आपण आपला तवा तापला, गॅस फास्ट करूया. एक पळी तेल टाकूया. हे आपण हलवूया असं. कोथिंबीर, कांदा, तिखट, मीठ, हळद थोडीशी, हे असं बेसनमध्ये. आता आपण आपलं तेल गरम झाले का गॅस फास्ट करायचा. आपण याच्यात पोळा टाकूया. बेसनचा पोळा खूप छान लागतो. झालंय, तेल तापलंय. आता आपण ह्याच्यात टाकूया. हे असं टाकायचं आणि हे असं हातानंच मी पसरवलं. असं हाताने पसरवायचं असं व्यवस्थित. खूप छान होतं असं. असं हाताने पसरवायचं. बघा, तुम्ही बघू शकताय. असं आपल्या आता आपली बाजू होऊ द्यायची.
आता बघूया आपण आपला पोळा आपण आहे ना पलटूया. परतायचं थोडंसं आपण आहे ना तेल सोडूया. आता बघूया आपला पोळा भाजलाय का पलटूया. बघा आपला पोळा मस्तपैकी भाजलाय. गॅस फास्ट केलाय. असं सोप्या पद्धतीनं माझ्यासारखं बेसनचा पोळा करून बघा. खूप छान लागतो. डाळ भातासंग तोंडीला. आता आपण अजून एक करून बघूया. आणि आपण हा भाजूया. असा बेसनचा पोळा गॅस फास्ट करून भाजायचं. आता आपण दुसरा पण करून बघूया. असा बेसनचा पोळा. आता आपण अजून एक करूया. गॅस स्लो करायचा. गॅस स्लो केला. आता आपण तेल टाकायचं एक पळी. आपण वर ठेवून दिला. आता गॅस फास्ट करायचा. बघा आपण एक बनवला. दुसरा बनवूया. आता हे आपण आधी व्यवस्थित काढून घेऊया. आपण टाकूया ह्याच्यात असं आणि हे असं हाताने असं पसरवायचं. असं असं हाताने पण पसरू शकतो, चमच्याने पण पसरू शकतो, पण मी हातानेच पसरवतो. माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे असं आपण वरून परत चमच्याने पण पसरू शकतो. आता जरा होऊ द्यायचं. हे बघा आपण पहिला बनवला पोळा. आता हे जरा होऊ द्यायचं. आता बघूया आपला पोळा. आपण आता पलटूया. हे बघा आपला झाला पोळा. हे असं डाळ भातासंग चपाती संग खाऊ शकतोय. डब्याला पण पोरांना टिफिनला पण असं देऊ शकतोय. खूप छान होतो पोळा. हे बघा आता आपण हे आपला हा भाजतोय असं भाजायचं. भाजीसारखं छान लागतो बेसनचा पोळा. मुलांना माझ्या खूप आवडतं. हे असं आपण अजून पलटूया. हे अजून साईड झाली नाही म्हणून आपण या साईडला जरा ठेवूया. भाजू द्यावा. फास्ट आहे गॅस. आता बघूया आपण
पोळा आपण पलटोय. हा बघा आपला पोळा झालाय. अशा पद्धतीनं आपण करू शकतोय. हे बघा सारखं पलटून तुटायला लागलं. माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, गॅस बंद करा, कमेंट करा. बघा पोळा असा छानपैकी पोळा करायचा.